मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्री तेजसला म्हणते, मी तुम्हाला भलं मोठं गिफ्ट देणार आहे. तेजस आता हसतो आणि म्हणतो, तुम्ही आणि गिफ्ट? बरं ठीक आहे, द्या मग. इकडे मानसी आता रूममध्ये असते. त्याच वेळी आता ती बाहेर तेजसकडे पाहते आणि म्हणते, आज मिस्टर राष्ट्रहितांचा बड्डे आहे म्हटल्यावर त्यांना काहीतरी खास गिफ्ट द्यायलाच हवं. इकडे आता सुनंदा, तात्यांनी, त्याचबरोबर आभाने सर्व कृष्ण जन्माष्टमीची तयारी केलेली असते. तेव्हा पाळणा तर खूप छान झाला आहे, खूप सुंदर सजावट झाली आहे असं आता आभा म्हणते. सुनंदा म्हणते, मला जशी येते ना तशी केली आहे, पण तू सर्वांना आमंत्रण दिलंस ना, शेजारच्या काकू, शेलार काकू वगैरे तिकडे? मग आता आभा म्हणते, हो सर्वांना दिलं. मग आता सुनंदा विचारते, त्या मानसीला दिलं की नाही आमंत्रण? तेव्हा नाही असं आभा म्हणते, मला ती नाही आवडत अगं. पाहिलं ना दादाबरोबर किती उद्धटपणाने वागते. त्यावेळी सुनंदा पटकन बोलून जाते, अगं ती मुद्दाम. असं म्हणून ती थांबते आणि म्हणते, अगं ती मुद्दाम का भांडेल? अगं आहे तिची अडचण आता राहण्याची, तर काय करायचं मग? तेजस नाही म्हणतोय, त्या बिचारीने तरी कुठे जायचं? असं म्हणून ती आता आभाला समजावते. मग तेवढ्यातच गायत्री तेथे येते आणि आभाला म्हणते, त्यांना आमंत्रण तू द्यायलाच हवं आभा, द्यायचं म्हणजे द्यायचंच. शेजार धर्म हा पाळायलाच हवा. आणि आभा हे बघ, तुझा दादा जसा लोकांशी वागतो ना, तसेच सर्वजण त्याच्याशी वागतात, त्यात काय बिघडलं? तरीही आबा तेथेच बसून असते. त्यावेळी आता गायत्री म्हणते, आभा उठ पटकन आणि जा तिला बोलवून आण. त्यानंतर आता सुनंदाला लगेच गायत्री म्हणते, सासूबाई अहो तुम्ही पूजा तर खूप छान केली या, म्हणजे चला दरवर्षीप्रमाणे आता प्रभू निवासामध्ये सण साजरा होणार म्हणायचं. पण सासूबाई तुम्हाला काय झाले काही कळत नाही, कारण तुमचा चेहरा खूप उदास उदास दिसतोय. म्हणजे आज तुमच्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आहे, तुम्हाला दही आणि भात त्याला भरवता येणार नाही म्हणून तुमचा चेहरा पडला आहे, बरोबर ना? मग आता सुनंदा काहीच बोलत नाही. ते पाहून गायत्री म्हणते, हो मी समजू शकते तुमच्या भावना, कारण मलाही मुलगा आहे, तो हॉस्टेलमध्ये राहतो, घरापासून लांब असतो म्हटल्यावर मलाही त्याची काळजी लागणारच. तेजसला घरात घेणं म्हणजे तात्यासाहेबांना अजिबात आवडणार नाही म्हटल्यावर आपण त्याला घरात घ्यायलाच नको असं आता ती म्हणते. त्याच वेळी आता कृष्ण जन्म झाल्यानंतर आपण काय करू, धूमधडाक्यामध्ये तेजसचा वाढदिवस सुद्धा साजरा करूयात. तो वाढदिवस घराबाहेरच साजरा होईल असं गायत्री म्हणते. तर इकडे संपदा आता काम करत असते आणि मानसीला म्हणते, आज साहेबांचा वाढदिवस आहे, अगं त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट आण नक्की. मग आता आपली परिस्थिती नाही आहे, परंतु काय करायचं, त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलंय म्हटल्यावर आपण त्यांच्यासाठी काही करायला नको का? त्यावेळी मानसी म्हणते, हो ग करायला तर हवं, पण बघू काय ॲडजस्ट होते आता ते. मग त्यांच्यासाठी एखादा छानसा शर्ट घेऊन येतेस का असं संपदा म्हणते. त्यावेळी मानसी म्हणते, बरं ठीक आहे आई, शर्ट घेऊयात आपण त्यांच्यासाठी. तेव्हा मानसी आता लगेच तिच्या बाबांनी तिच्या हातात दिलेलं ते मंगळसूत्र हातात घेत म्हणते, आज कृष्ण जन्माष्टमीची पूजा आहे, त्याचबरोबर राष्ट्रहितांचा बड्डेसुद्धा आहे, मी त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून हे मंगळसूत्र देते आणि त्यांना खरं काय आहे ना ते सुद्धा सांगते. मनातल्या मनात ती आता विचार करत असते. त्यानंतर आभा आता तेथे येते. त्यावेळी आता आभा घरात न येता बाहेरूनच सांगते की, अहो आमच्या इथे आज कृष्ण जन्माष्टमीची पूजा आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी यायचंय हा. तेव्हा ठीक आहे असं संपदा म्हणते, तू आतमध्ये ये ना बाळा. मग आता आभा म्हणते, नको अहो खूप तयारी राहिली आहे अजून, पण नक्की या हा. तेव्हा ठीक आहे असं संपदा आणि मानसी म्हणतात. त्यावेळी संपदा म्हणते, किती गोड आहे ग ही मुलगी. मग आता मानसी म्हणते, हो ना खूप गोड आहे असं म्हणून ती पुन्हा मनातल्या मनात विचार करू लागते, आज घरात एवढी मोठी पूजा असून देखील राष्ट्रहितांना बाहेरच थांबावं लागतंय, मला ना त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतंय. दुसरीकडे तेजस हा बाहेरच उभा असतो. शेजारच्या बायका आता पूजेसाठी आलेल्या असतात आणि म्हणतात की, अरे तेजस तू इथे का उभा आहेस? मग आता शेलार काकूनी असं विचारल्यानंतर तेजस विचारतो, शेलार काका कसे आहेत? आणि मी बाहेर ना तुमच्या स्वागतासाठीच उभा आहे. तेव्हा हो का, म्हणजे तू आमचं आता चक्क स्वागत करणार का असं त्या बायका विचारू लागतात. मग आता तो पुन्हा विचारतो, शेलार काका कसे आहेत मी विचारलं, मग आता तू मागच्या वेळी लवकरात लवकर त्यांना
हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांचा जीव वाचला, बरं झालं. आणि आता ते तुझी खूप आठवण काढतायत. तू कामात एवढा बिझी असतोस की त्यांना भेटायला सुद्धा येत नाही. तू ये ना कधीतरी भेटायला. तेव्हा ठीक आहे असं तेजस म्हणतो. त्या बायका आतमध्ये जातात. मग आता तेजस म्हणतो की यांना काय माहीत तात्यांनी मला बाहेर काढले म्हणून, पण आपलं उगीच काहीतरी सांगायचं. आता आभा हे सगळं बोलणं ऐकते आणि तेजस जवळ येते, म्हणते की चल तू आतमध्ये, जे व्हायचं ना ते होऊ देत, तात्यांना मी समजावते. मग आता तो म्हणतो नाही. तेव्हा आता तिला तेजसची खूप दया येत असते. ती त्याला मिठी मारते आणि खूप रडत असते. तो म्हणतो रडायचं नाही, हे बघ काही दिवसात सगळं काही ठीक होईल. मला नोकरी लागली ना आता तात्याही खुश होतील. मी चांगल्या मार्गाने पैसे कमवले ना तात्यांना तेही आवडेल. मग तात्या मला लगेच अभिमानाने घरात घेतील. त्यावेळी ती म्हणते तरीही तू एवढे दिवस बाहेर मला नाही सहन होत. मग आता तो म्हणतो स्माईल करून दाखव, आता आपल्या घरात पूजा आहे ना. मग आता ती हसून दाखवते. तो आता गंमत करत म्हणतो बापरे किती भयानक स्माईल आहे तुझी. ती त्याच्याकडे पाहत हसतच आतमध्ये जाते. तर दुसरीकडे गायत्री रूममध्ये असते आणि लगेच ती आता तेजसला जे ते कोचिंग क्लासेसमध्ये काम मिळालेलं असतं ना त्या ठिकाणी फोन करते. म्हणते की तेजस प्रभू तुमच्या इथे जॉईन झाला आहे का नवीन टीचर म्हणून. तेव्हा हो असं आता ते सर म्हणतात. तर आता ती म्हणते की तेजसने सांगितलं नाही का तुम्हाला, म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे दिलं आहे का. तेव्हा कसलं कॅरेक्टर सर्टिफिकेट, तो तर चांगला माणूस आहे खूप, मला छान वाटला तो, आणि तो छानसुद्धा शिकवेल मुलांना असं आता ते सर म्हणतात. मग आता गायत्री म्हणते हो त्याने 10वी 12वी आणि एम.कॉमचं मार्कशीट दिलं असेल, परंतु कॅरेक्टर सर्टिफिकेट तर द्यायलाच हवं होतं. कारण कसं आहे ना तो घरातून चोरी करतो, त्याचबरोबरही लबाड्या करतो असं म्हणून आता ती काही पण खोटं नाटं त्याच्याबद्दल सांगू लागते. आणि पुढे म्हणते की रोज त्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी पण द्यावी लागते. आता हे ऐकल्यानंतर मात्र इकडे ते सर म्हणतात खरंच का. मग आता गायत्री म्हणते हो खरंच. तेव्हा तुम्ही त्याला अजिबात अपॉइंट करू नका असं आता गायत्री म्हणते. त्यावेळी ते सर म्हणतात बरं ठीक आहे मी लगेच सांगतो. अशी खोटारडी माणसं मिळाली ना काही खरं नाही. मग आता गायत्री म्हणते आज नका, कारण आज त्याचा वाढदिवस आहे, जरा उद्या सांगा. ते ठीक आहे असं आता ते सर म्हणतात आणि मी याला आता कामावरच ठेवणार नाही असं सांगतात. त्यावेळी गायत्री खुश होऊनच फोन ठेवते. मग आता आभा तेथे आलेली असते. गायत्रीला वाटतं तिने सगळं काही ऐकलंय. मुद्दामहूनच विचारते काय ग आभा तू कधी आलीस आणि काय काम आहे. आभा म्हणते अगं वहिनी तुला बोलवले बाहेर, सगळी पूजेची तयारी झाली. मग आता गायत्री म्हणते मी येते थोड्या वेळातच, तू जा अगोदर. मग आता लगेच आभा तेथून जाते. तर गायत्री आता एक गिफ्ट हातात घेते आणि म्हणते आता तेजसला हे गिफ्ट देणार मी. हा बाहेर शांतपणे आता बसलेला असतो. तेवढ्यातच तेथे आता दिनेश येतो आणि भॉ असं त्याला करतो. तेव्हा तेजस देखील त्याला भॉ म्हणतो. मग आता काय रे तू अचानक इथे कसा काय, तुझी बायको कुठे गेली ती वाघीण, असं म्हणून आता दिनेशला तो चिडवतो. त्यावेळी आता तर डेअरिंग वाढली, तू बोक्याचा डायरेक्ट वाघ झालास. मग बायको तुझी काही बोलत नाही का असं तेजस विचारतो. तेव्हा दिनेश म्हणतो गप्प बस रे, अजून किती चिडवशील, आणि तुला काही अक्कल आहे की नाही, माझ्या बायकोसमोर तू सांगतोस नोकरी लागली म्हणून. त्यावेळी तेजस म्हणतो मी फक्त तात्यांना ऐकवत होतो, मी तिला सांगतच नव्हतो पण गायत्री वहिनीला. मग आता ते दिनेश म्हणतो कसं आहे ना ती कुठेही काड्या करेल, तुला माहिती आहे ना ती कशी आहे. तेव्हा नोकरीचं अपॉइंटमेंट लेटरसुद्धा मिळाल्याचा आता तेजस म्हणतो ते काहीही करू शकणार नाही आता, गायत्री वहिनीने काहीही सांगू देत. मग आता दिनेशला त्याचा अभिमान वाटतो. मग आता दिनेश हा लगेच त्याला मिठी मारत म्हणतो हे बघ आता आजपासून ही बाईक तुझी आहे, ही चावी ठेव. मग आता ठीक आहे पण गायत्री वहिनीने विचारलं तर तुला, असं तेजस विचारतो. मग आता जाऊ दे, तिला काय उत्तर द्यायचं ना ते मी माझं बघतो असं दिनेश म्हणतो. ही वेळानंतर आता तेजस म्हणतो की ते ठीक आहे रे सगळं, पण गाडी काय पाण्यावर चालवू का मी. मग आता दिनेश खिशातून 400-500 रुपये काढतो. तर तेजस आता सगळेच पैसे हातात घेतो आणि म्हणतो की राहू देत, तू मोठा भाऊ आहे ना म्हटल्यावर जबाबदारी तर थोडी घ्यावीच लागेल ना आता माझी बाईक येईपर्यंत. तेव्हा ठीक आहे असं आता दिनेश म्हणतो. तर आता दिनेश लगेच पूजेसाठी आतमध्ये जातो.
इकडे सर्व बायका ह्या एकमेकींना हळदी कुंकू लावत असतात. तेव्हा आता तेजस कुठे राहिलाय, त्याला पाळणा म्हणायचा नाही का आज, असं आता सर्वजणी विचारू लागतात. मग आता तेजसने डेकोरेशनसुद्धा यावर्षी खूप छान केल्याचं असं त्या बायका म्हणत असतात. त्याचवेळी आता सुनंदा मात्र एकदम शांत असते, ती काहीच बोलत नसते. कारण तिला माहीत असतं की आज माझ्या लेकराला इथे तात्या येऊ देणार नाही आहे म्हणून. मग आता ती गप्प असतानाच आता तेथे आता गायत्रीसुद्धा येते आणि म्हणते की हो, यांच्या तेजसने ना काही केलेलं नाही आहे आज. त्याचवेळी आता वहिनी तुम्ही आलात का, असं म्हणून ती शेलार मावशींना विचारते आणि सर्वांना नमस्कार करते. शेलार मावशी म्हणतात, अगं तेजसला आतमध्ये बोलव, पाळणा म्हणायचा आहे ना म्हणून. तेव्हा आता तात्या लगेच तेथे येतात आणि म्हणतात, अजिबात नाही, तेजस इथे येणार नाही अजिबात, तो आजच्या सणाला नसणार आहे. आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा तात्यांसमोर बोलायची कुणाची तशी हिंमत नसतेच आणि कुणी बोलत सुद्धा नाही. पैशांचा काहीतरी मॅटर आहे, सर्वजणी आपापसात कुजबुजत असतात. पण तेजस असा कधीही वागणार नाही, आपल्याला माहीत आहे, कारण तेजस खूप चांगला मुलगा आहे, असंही त्या सर्वजणी म्हणत असतात. तेव्हा आता पूजा करायला घ्यायची का, असं तात्या विचारतात. तेव्हा गायत्री म्हणते, थांबा जरा, कारण अहो सासूबाई, तुमचे लाडके शेजारचे आले नाही का ते अजून. मग आता नाही येणार आहे, त्यांना आमंत्रणसुद्धा दिलंय, असं आता सुनंदा म्हणते. तर गायत्री आपली गप्प बसते. मग इकडे आता मानसी ही लगेच तेजसच्या घरात जायला निघते. त्यावेळी आता तेजस म्हणतो, हो जा जा, माझ्या आईच्या हातचे दही पोहे पण खा, तुम्हाला काय बाबा आज खायला मिळणार, आणि प्रसाद हा खूप छान असतो हां, माझी आई तर एक नंबर बनवते, तहान लाडू भूक लाडू नाही का, सेम अगदी तसंच, असं म्हणून आता तू तिला त्याबद्दल सांगत असतो. तेव्हा मानसी म्हणते, हो नक्कीच खाईल. तेवढ्यातच गायत्री तेथे येते आणि म्हणते की मानसी काय चाललं काय तुझं. मग आता मानसी एकदम शांत होऊन जाते आणि म्हणते की काही नाही अहो, मी येतच होते आत्ता इतक्यात. मग आता संपदा, निधी आणि मानसी आतमध्ये जायला निघतात खरं, परंतु आता गायत्री ही लगेच तेजसला टोमणा मारते आणि म्हणते की कुणालाही घाबरण्याची गरज नाही हा मानसी, तू आपली चल आतमध्ये. त्यावेळी तेजस आता रागातच मोठ्याने मानसीवर ओरडतो आणि म्हणतो की जा जा आतमध्ये, जा माझ्या आईच्या हातचे दही पोहे खायला, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो. मग आता गायत्री त्या तिघींनाही आतमध्ये जायला सांगते. तेव्हा तुला कोणताही हक्क आज मिळणार नाही आहे, असं गायत्री तेजसला म्हणते. तेव्हा तेजस म्हणतो, मला कोणताच हक्क नको आहे, तुम्हाला जो हक्क द्यायचा नाही आहे ना, तो ऑलरेडी मी देणारच नाही आहे, असं म्हणून आता तो तिला चांगलाच डिवचतो. ती आता रागातच आतमध्ये जाते. इकडे मानसी आतमध्ये जायला निघते. त्याचवेळी आता ती म्हणते, कळत न कळत का होईना मी या घराशी जोडली जातीये. ती आता पटकन अंगावरची ओढणी खाली टाकते आणि ओढणी उचलण्याचं नाटक करून ती आता अगोदर घराच्या पाया पडते. इकडे सुनंदा ही पूजा करत असते. त्याचवेळी आता तात्या देखील तेथे येतात आणि तात्या देखील जन्माष्टमीची पूजा करतात. त्यानंतर आता तेथे घरातील प्रत्येक जण येतात. गायत्री, दिनेश त्या पाठोपाठ एक एक जण येऊ लागतात आणि पूजा करू लागतात. तेव्हा आता सर्वजण झाल्यानंतर तेथे आता गायत्री म्हणते, चला आता घरात जे भाडेकरू राहतात ना माझ्या, त्यांनी आता ही पूजा करायची आहे. तेव्हा मानसीला खरंच खूप वाईट वाटतं. सर्वजण रागातच गायत्रीकडे पाहू लागतात. तर आता मानसी देखील गायत्रीकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये तात्यासाहेब म्हणतात की चल सुनंदा पटकन पाळणा म्हण. तेव्हा ती म्हणते, दरवर्षी माझा तेजस म्हणतो ना, असं म्हणून ती रडत असते. तर तेजस आता बाहेर उभा असतो. मग आता तेजस मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत आणि आभाला व्हिडिओ कॉल करत तो पाळणा म्हणत असतो. त्याचवेळी आता सर्वजण तेजसकडे बाहेर पाहू लागतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.